नमस्कार, मी सुनीता चव्हाण. मी आलेली आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे इथं रेणुका माता कमान एरियामध्ये. तर आपण रोहिणी भावसार मॅडम आणि त्यांचे मिस्टर भावसार सर यांच्याकडे आलेले. तर यांना काही प्रॉब्लेम होते, तर ते त्यांच्याकडूनच ऐकूया आपण की नेमका काय काय प्रॉब्लेम होते. नमस्कार रोहिणीताई. नमस्कार. दादांना काय काय प्रॉब्लेम होते अगोदरपासून? त्यांना 2 वर्षापासून कॅन्सरच आहे. त्यांचं जेवण कमी होतं, त्यांना दिसत नाही. त्याची ट्रीटमेंट आम्ही घेत होतो आमकाच दवाखान्यामध्ये. अच्छा. आता 1 महिन्यापासून आम्ही औषधं घेतले, तर आम्हाला त्यांच्यामध्ये फरक जाणवतो. अच्छा. तर जो डॉक्टरने त्यांना कॅन्सर सांगितला होता, तर तो कशाचा कॅन्सर सांगितला होता? लंग कॅन्सर होता तो. लंग्सचा कॅन्सर होता. बरं, मग त्या लंग्सच्या कॅन्सरमुळे त्यांना काय प्रॉब्लेम काय काय होते? प्रॉब्लेम म्हणजे त्यांना वीक जास्त होते, ते विकनेस उठायला होते. जास्त त्रास व्हायचा. हां. अजून दिसण्यामुळे पण ते जास्त उठून जात नव्हते बाहेर. दिसतही नव्हतं. नाही, दिसत नव्हतं, काहीच नाही. काहीच दिसत नव्हतं. अच्छा. बरं, मग त्यांना आपण क्लोरोडॉग, ब्रेनडॉग आणि ओमेगा कॅप्सूल पंचतुलसी दिल्यानंतर आता पूर्ण 1 महिन्याचा त्यांचा कोर्स कंप्लीट झालाय. तर आता त्यांच्या दिसण्यामध्ये काय फरक जाणवतोय तुम्हाला? थोडं थोडं दिसतंय. थोडंसं दिसायला लागलं, म्हणजे एकदम झिरो जे दिसण्यासाठी झालं होतं ते थोडंसं आता 1-2% त्यांना दिसायला लागलंय. आणि पुन्हा दुसरं आणखीन काय फरक जाणवते रिपोर्टमध्ये वगैरे असं? त्यांचं डोकेदुखी राहिलेली आणि रिपोर्टमध्ये पण बराच फरक आहे. त्यांचं रक्तवाढीसाठी. डोकेदुखी खूप जास्त हो, होती. खूप जास्त डोकेदुखी. तिथे डोकेदुखी पण थांबली. आणि रिपोर्टमध्ये आता त्यांचं रिपोर्टमध्ये बराच फरक वाटतोय. आधीच्या रिपोर्टमध्ये आणि आत्ताच्या रिपोर्टमध्ये त्यांचं हिमोग्लोबिन वाढलेलं आहे, पेशा पण वाढलेल्या आहे. अच्छा. दादा नमस्कार. दादा नमस्कार. नमस्कार. औषध प्रोडक्ट घेण्याच्या अगोदर आणि आता 1 महिना झालाय तुम्हाला प्रोडक्ट घेऊन, तर काय फरक जाणवतोय? जे प्रोडक्ट घेण्याच्या अगोदर मला खूप त्रास होता. माझं सतत डोकं दुखत होतं. माझ्या डोळ्यांनी दिसत नव्हतं. मी बऱ्याच ॲलोपॅथीच्या डोळ्यांच्या दवाखान्यामध्ये दाखवलं. अच्छा. पण डॉक्टरांनी मला नेहमी हेच सांगितलं की तुमची डोळ्यांची दृष्टी वापस येणार नाही. अच्छा अच्छा. तर मी या औषधांवर विश्वास ठेवून ही औषधी घेतली आणि 1 महिना औषधी टाकली. माझ्या डोळ्यामध्ये फरक पडला. माझं डोकं पूर्ण जड पडलं. ते 8 दिवसामध्ये माझं डोकं मोकळं झालं. कारण माझ्या डोक्यामध्ये ब्रेन ट्यूमर आहे, लंग कॅन्सर आहे. तर त्याने मला बराच फरक पडला. जेवण जात नव्हतं मला काहीच. जेवण सुद्धा जात आहे. अच्छा अच्छा. चालता येत नव्हतं, उठता बसता येत नव्हतं, पाठ खूप दुखायची. त्याने पण फरक पडलाय. अच्छा अच्छा. बघा मित्रांनो, फक्त 1 महिन्यामध्ये दादांना कॅन्सरवरती, लंग्स कॅन्सरवरती, नंतर ब्रेन ट्यूमरवरती एवढा मोठा फरक पडलाय. तरी मी देवाला प्रार्थना करते की येत्या काळामध्ये लवकरच हे दादा व्यवस्थित होतील, चांगले होतील, व्यवस्थित आपल्या एसलीपीएस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोडक्ट व्यवस्थित यूज करतील. धन्यवाद. जय एसलीपीएस, जय एसलीपीएस.